श्लोक 14. सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृच. अर्थ, ते सर्व इंद्रिय गुणांनी भासत असून सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते असक्त असून कोणत्याही गोष्टीची आसक्ती नसलेले सर्व पोषक असे आहे. गुणरहित असून गुण जाणणारे आहे. हे सर्व आपल्या योगमायेने ते करत असते, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण पाहूया. मागील श्लोकात ब्रह्माचे हजारो हात, पाय, डोळे, कान इत्यादी अवयव असून ते सर्व व्यापी आहे असे सांगितले आहे. आणि या श्लोकात भगवान श्रीकृष्ण ब्रह्मतत्वाचे वैशिष्ट्य सांगत आहेत. ते निराकार म्हणजे इंद्रिय विरहित असले तरी त्याला सर्व इंद्रियांचे गुण असतातच. ते ऐकू शकते, पाहू शकते, वास व चव सुद्धा घेऊ शकते. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. ब्रह्मतत्वाचे वैशिष्ट्य असे आहे की ते प्रत्यक्षात इंद्रिय विरहित असले तरी त्याला सर्व इंद्रियांचे गुण असतातच. म्हणजे पाहणे, ऐकणे, चव घेणे इत्यादी सर्व क्रिया ते करू शकते. प्रत्यक्ष इंद्रिये नसतात, पण त्या इंद्रियांच्या क्रिया ते करू शकते. जसे सापाला कान नसले तरी त्याला ऐकायला तर येतेच, किंवा मुंग्यांना जीभ नसली तरी त्या साखरेची गोडी चाखतातच. निसर्गात अनेक अशा गोष्टी आहेत की प्रत्यक्ष इंद्रिय नसले तरी त्या विशिष्ट इंद्रियांच्या गोष्टी किंवा इंद्रियजन्य ज्ञान प्रत्यक्ष त्यांना झालेले दिसते. ब्रह्माला इंद्रिय नसली तरी इंद्रियांचे सर्व गुण त्याचे जवळ असतातच, कारण इंद्रियांना प्राप्त झालेले गुण भगवंतानेच त्यांना दिलेले आहेत. शिवाय त्याचे मुळेच तर सर्व इंद्रिय कार्य करावयास समर्थ असतात. त्याचे अभावी इंद्रिये कार्य करू शकत नाहीत. सर्व प्राणीमात्रांचे ठिकाणी ते आत्म्याचे रूपाने स्थित असते. असे असले तरी प्रत्यक्ष ते इंद्रिय धर्मापासून मात्र वेगळे आहे किंवा रहित आहे. मात्र इंद्रियांचे कार्य पाहून आत्म्याचे अनुमान आपल्याला करता येऊ शकते. इंद्रियांच्या गुणधर्माचा आभास आत्म्याचे ठिकाणी होतो असे म्हटले जाते. आसक्तम, ब्रह्म सर्वत्र असले तरी ते कोणाशी आसक्त असत नाही. ते संगरहित आहे. त्याला काहीच नको असते. त्यामुळे ब्रह्म सर्व आकारांशी म्हणजे सर्व वस्तुमात्रांचे ठाई सारखेच अवस्थित असले तरी त्या कोणत्याही वस्तुमात्राशी ते जरासे सुद्धा लिप्त झालेले नसते. सर्व भूतचैव, ब्रह्म सर्व भूतांचे भरण पोषण व धारण करते. प्रत्येकाला त्याचे अन्न योग्य वेळी मिळवून देते. छोट्यात छोटा किडा मुंगी सुद्धा किंवा वाघ, सिंह, हत्ती, माणूस, जलचर, पक्षी अशा शेकडो, लाखो, कोट्यावधी प्राणीमात्रांचे भरण पोषण व्हावे याची तरतूद त्याने केलेलीच असते. अगदी माता पित्याविना नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाची पण तो काळजी कोणाचे ते रूपाने नक्कीच घेत असतो. निसर्गात असंख्य प्राणी आहेत की त्यांचे संगोपन माता पिता करत नाहीत. बर्फाळ प्रदेशात गवताची काडी सुद्धा उगवत नाही, पण तेथे जीवसृष्टी अस्तित्वात असते. आपल्याला विश्वामित्र मेनका यांची मुलगी शकुंतला आणि कर्णाची गोष्ट माहिती आहे की त्यांना जन्मतःच त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा त्याग केला होता. पण त्यांचे भरण पोषण कण्व मुनींनी आणि अर्थातच राधा आणि अधिरथ यांनी केल्याची सर्व गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. निर्गुण गुणभोक्तृच. ब्रह्म स्वतः निर्गुण आहे, पण ते सर्व गुणांचे भोग घेणारे आहे. निर्गुण म्हणजे गुण नसणारे असा अर्थ आहे. पण ते गुणांचा भोग तरी कसा घेणार? तर ज्याप्रमाणे इतरांच्यात असलेल्या गुणाचा आनंद उपभोगला जातो. उदाहरणार्थ, गायक गाणे गातो, वादक वाद्य वाजवतात. त्यांचा आस्वाद अनेक लोक घेत असतात. त्यांचे जवळ गाणे गाण्याचा गुण तर नसतो. तसेच भगवंत सर्व प्राणी मात्रांचे गुणांचा भोग साक्षी रूपाने नित्य घेत असतो. निर्गुण म्हणजे सर्व गुण एकत्र असणे असाही एक अर्थ आहे.
यासाठी निसर्गातील पुढील नियम सुद्धा सांगितला जातो. दोन विरुद्ध गुण एकत्र आले म्हणजे त्यांचा परिणाम शून्य असतो. उदाहरणार्थ, उष्ण व थंड पदार्थ एकत्र केला तर तयार होणारा पदार्थाचा गुण थंडही राहत नाही आणि उष्णही असत नाही. शीतोष्ण हे द्वंद्व आहे. त्याप्रमाणे सर्व द्वंद्वे एकत्र केली तर ते शून्यच होते. ब्रह्मामध्ये सर्व द्वंद्वे आहेतच, म्हणजेच सर्व गुण त्यामध्ये अंतर्भूत आहेत. त्याचे पासूनच तर पंचमहाभूतांना त्यांचे त्यांचे गुण मिळालेले आहेत. म्हणूनच या निर्गुण ब्रह्मातून सर्व प्रकारचे गुण बाहेर पडतात. असे निर्गुण ब्रह्म सर्व गुणांचे भोगते आहे. कारण सर्व प्राणीमात्रांचे शरीरात ब्रह्म आहेच आणि ते सर्वव्यापी आहे. ते नाही अशी कोणतीच जागा या विश्वात नाही. प्राण्यांचे देहात ब्रह्म नसले तर ते चेतनारहित होते आणि मग ते कशाचाच उपभोग घेऊ शकत नाही. म्हणजेच प्रत्येक प्राणीमात्रात राहून ते ब्रह्म नित्य उपभोग घेते व ते गुण भोगता सुद्धा असते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.